तर सकाळी सकाळी हॉटेलच्या खाली पाहतो तर काय निरी स्विगीवाल्याच्या गाड्या आणि स्विगीवाल्याची गर्दीच गर्दी होती. कोण कारण का खालच्यावाल्यानं ऑफर टाकली ती म्हणून जाऊ द्या म्हटलं, ते त्याचं काम करून राहिले. आपल्याला काय काम आहे म्हटलं, बिस्लरी आल्या होत्या, बिस्लरीचं एक कानी म्हटलं बॅग पूर्ण याच्यात आपल्या फ्रीजमध्ये टाकायची होती. मग काय एका हातानं उचललीन भाऊ, 2.5 किलो का हात बोलते, 2.5 किलो का हात. मग काय फ्रीजमध्ये टाकून दिलं. मग हा गडी आला. त्या गड्यानं माझ्यासाठी कानी पा किती म्हणजे याचं किती मोठं मन आहे, यानं माझ्यासाठी जिलेबी आणली. शुभम भाऊ म्हणे तुमच्यासाठी आणली म्हणे, सगळेजण खाऊ म्हणे. म्हटलं भाऊ मला उरायली वेळ, मी नंतर खाईन म्हटलं, माझ्यासाठी ठेवजो म्हटलं. त्याला बयास म्हटलं माझ्यासाठी ठेवजो म्हटलं. मग काय मी घरी आलो. मग घरी आल्याबरोबर पाहतो तर काय पूर्ण घर सुनसान झालं. कोण कारण का माझ्या घरचे चिल्ले पाल्ले गावले चालले गेले. आता जाऊ द्या म्हटलं, त्याला एक ना एक दिवस जाच लागते त्याच्या घरी. मग काय ह्या गड्याला मी खरंच म्हटलं होतं ठेवजो म्हणून, या गड्यानं माझ्यासाठी खरंच ठेवली. याले म्हणते मित्रता. मग का त्याच्यानंतर एका कस्टमरची आम्ही चांगलीच त्या कस्टमरला आम्ही चांगली सर्व्हिस दिली, चांगलं ट्रीट केलं त्याला मस्त बड्यापैकी. त्याच्या पुरीचा वाढदिवस होता तर आम्हाला चॉकलेट दिलं. मग आम्ही या चॉकलेटचा मस्त आनंद घेतला, आस्वाद घेतला एकच नंबर. मग त्याच्यानंतर पाहून घ्या, रात्रीच्या वेळी सगळं गाणी बनगिन करायच्या वक्ती हा गाणी त्याच्या मित्राला आवाज देऊन राहिला. हा मोबाईलमध्येच होता. चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर.